सीजनल आजारापैकी सगळ्यात महत्त्वाचा आजार फ्लू याविषयी आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर चंद्रकांत शिंदे, आशा मल्टीस्पेशालिटी इथे फिजिशियन आणि कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष काम करत आहे. सगळ्याच लोकांना माहिती आहे की कोणताही फ्लू हा साधा फ्लू नाही आहे. तसं फ्लू हा कोविड सदृश पण बऱ्याचशा वेळेस असतो. त्याचे सिम्पटम्स पण कोविडसारखेच असतात. आता सध्याच्याला काही प्रमाणात कोविडचे पेशंट पण आपण बघतोय, पण एवढ्या प्रमाणात नाही जेवढे पूर्वी बघायचो. तर फ्लूला आपण नॉर्मली जे सिम्पटम्स असतात, जसं की ताप, खोकला, घसा दुखणे, हे नॉर्मल सिम्पटम्स असतात. जर काही पेशंटमध्ये हे सिम्पटम 2 ते 3 दिवसामध्ये सबसाईड होतात किंवा कमी होतात, पण काही पेशंटमध्ये हे सिम्पटम वाढून त्यांना खोकला वाढण्याचे, दम लागण्याचे असे चान्सेस असतात. ज्या पेशंटला कंटिन्युअस ताप, कंटिन्युअस खोकला किंवा दम लागत असेल, त्यांनी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण सीझनमध्ये फ्लू, निमोनिया खूप प्रमाणात आपण बघतो आणि फ्लू, निमोनिया जीवघेणी होऊ शकतात जर आपण वेळीच ट्रीटमेंट नाही घेतली तर. तर कोणत्याही फ्लूला जर तो नॉर्मल ट्रीटमेंटला, OPD ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नसेल, तर वेळीच आपल्या डॉक्टरांना भेटा आणि जर गरज पडली तर हॉस्पिटलाइज होऊन पुढची ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून आपल्याला फ्लूमुळे होणारे पुढचे जीवनघातक कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करता येतील. धन्यवाद.